वदप गावातील तलाव ओव्हरफ्लो झाल्याने परिसर जलमय, शेतीचे मोठे नुकसान। वाल, मूग, हरभरा, कडधान्याच्या हातातोंडाशी आलेले पीक गेले वाहून। कर्जत तालुक्यातील वदप गावातील तलावात राजनाल्याचे पाणी शिरून तलाव ओव्हरफ्लो झाल्याने आजूबाजूचा परिसर जलमय झाला असून कडधान्याच्या शेतीला याचा मोठा फटका बसला आहे। वदप ग्रामपंचायतीच्या मालकीच्या या तलावातील गाळ सुमारे 1.5 महिन्यापूर्वी काढण्यात आला होता। मात्र गाळ साफ करून झाल्यावर तलावातील अधिकचे पाणी बाहेर काढण्यासाठी जो आउटलेट काढणे गरजेचे होते ते नीट काम करण्यात आले नाही। तसेच तलावाच्या बाजूनेच वाहणाऱ्या राजनाल्याचे बांधकाम निकृष्ट झाल्याने त्यातूनही तलावात मोठ्या प्रमाणात पाणी झिरपत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। बुधवारी सकाळी 9च्या सुमारास हा तलाव ओव्हरफ्लो झाला आणि गावात तसेच आजूबाजूच्या शेतात पाणी शिरले। त्यामुळे शेतकऱ्यांनी लावलेली वाल, मूग, हरभरा, चवळीची शेती या पाण्यात वाहून गेली। परिणामी शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने आर्थिक संकटामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत। खांड गेले, ताल्याचा ताला फुटलाय, शेताला खांड गेले आणि कडधान्य केलेला सगळा पुरवठा आलाय, त्याच्यात सगळा नाश झालाय। पाया द्यायला पाहिजे, भरावा आलाय। मुळे आमचं बरंच नुकसान झालंय। 25-30 हजाराचं नुकसान झालंय आणि सर्व शेतांच्यात पाणी घुसलंय आणि पाणी या साईडला चिकार आहे, सगळ्या शेतांच्यातून पाणी सांडलंय राहिलंय आणि मी मूग काढायचा आज होता मला, तो आज माझा पूर्ण फुकट गेलाय आणि वाल पण फुकटच गेला। सगळं 4 पिकं माझी फुकट गेलीत आणि मला मी शेतकरी असून माझे नुकसान भरपाई मला मिळाली पाहिजे असं मी तुमच्याकडे विनंती करतो। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी हीच माझी भूमिका आहे। शेतकरी इरिगेशनवाल्यांनी आणि आता जे आता बोलले की पाणी करायला येणार आहे आणि जे तलावाचं नुकसान झालं होतं म्हणतात की ग्रामपंचायतीमुळे नुकसान झालेलं आहे, त्यामध्ये तुमची काय भूमिका असणार? ग्रामपंचायतीमुळे नुकसान झालेलंच नाही। इरिगेशनवाल्या त्यांनी जर आलगर्जीपणा केला नसता तर आज शेतकऱ्यांचं नुकसान झालंच नसतं। साधारण ते किती लाखाचं नुकसान झालं असतं शेतकऱ्यांचं? तो अंदाज 20 पर्यंत 20 लाखापर्यंत झालं। म्हणजे आता तलावाचं पण नुकसान झालं, शेतकऱ्यांचं पण नुकसान झालं ना। तुम्ही काय सांगू शकाल या ठिकाणी? शेतकऱ्यांच्या वतीने माझ्या शेतकऱ्यांना त्यांचे नुकसान भरपाई मिळावी हीच माझी मागणी आहे। कॅनलच्या पाण्याचा त्यांनी बंदोबस्त केला पाहिजे येत्या 4 दिवसात। रविवारचं त्यांनी हे दिलंय, त्या रविवारी नाही तर आम्ही आंदोलन करू। इथंच येणार आम्ही या ठिकाणी। आज या ठिकाणी वदपमध्ये जो कालवा फुटला आहे त्याच्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं जवळजवळ 40 ते 50 एकरामध्ये नुकसान झालेलं आहे आणि या नुकसान भरपाईचं पुढे काय करायचं त्यांना आता लेखी आश्वासन त्यांनी काय दिलेलं नाही तसं, पण पुढे आम्ही विचारू आणि करू आणि नुकसान भरपाई आम्हाला वाटली तर करू असे यांचे उद्देश या कार्यामध्ये आम्हाला त्यांनी सांगितले। आणि येत्या 4 दिवसामध्ये रविवारपर्यंत जर त्या कॅनल लिकेजचं काम पूर्ण झालं नाही तर सोमवारपर्यंत नक्कीच इथे येऊन आम्ही आंदोलन करू। शेतकऱ्यांची भरपाई ही झालीच पाहिजे आणि कॅनलचं लिकेजचं काम थांबलंच पाहिजे। मी निलगेश लक्ष्मण दळवी, वदपचा मी शेतकरी आहे। आम्ही गेले 3-4 वर्ष राजनाला कालव्याच्या लिकेजबद्दल अनेक वेळा त्या ऑफिसला जाऊन तक्रारी केल्या की तुमचं लिकेज पाणी थांबवा। ते जे पाणी लिकेज होतं आहे ते तलावामध्ये येते आणि तलाव आता फुल भरून त्याचा बांध फुटलेला आहे आणि बांध फुटल्यामुळं इथे जे कडधान्य केलं होतं शेतकऱ्यांनी वदप गावच्या ते सर्व कडधान्य आता तुम्ही जर पाहिलं इथे तर सगळ्या शेतांमध्ये पाणी शिरून ते संपूर्ण फुकट गेलेलं आहे। ह्या नुकसानाला संपूर्ण जबाबदार कोण असेल तर राजनाला कालवायचे जे अधिकारी आहेत त्यांनी वेळोवेळी फक्त आम्हाला आश्वासनं दिली आणि कोणतीही कृती न करता ते पाणी बंद करण्यासाठी कोणताही प्रयत्न केलेला नाही। आज जे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं त्या नुकसानामध्ये सर्वस्वपणे 100% हे जलसंपदा विभाग जबाबदार आहेत। कारण प्रत्येक वेळेस आम्ही जे यांना निवेदन देतो, लेखी निवेदन देतो, तोंडी येऊन सांगतो, पण प्रत्येक वेळेस यांची उत्तरं अशीच उडवाउडवीची उत्तरं असतात। प्रत्येक वेळेस अर्ज घेतात, कचऱ्याच्या टोपलीत टाकून देतात आणि आज यांचा पुरावा जो यांना पाहिजे होता की जे काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे, प्रत्येक वेळेस बोललं जातं, टीव्हीला पाहिलेलं आहे, पेपरला वाचलेलं आहे, पण ते आज आपण प्रत्यक्ष त्याचा पुरावा पाहिलेला आहे की ते आज
त्यांनी जे काम निकृष्ट केलेलं आहे त्याचा पुरावा आता दिसलेला आहे आणि एवढ्या लोकांचं जे नुकसान झालेलं आहे याला 100% जबाबदार हे इरिगेशन खातं आहे आणि या इरिगेशनचे खाते अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने जो केलेला घोटाळा आहे त्या घोटाळ्याचं हे स्पष्ट उदाहरण आज आपल्याला आपल्या डोळ्यासमोर आलेलं आहे. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.